एका पसरट पॅनमध्ये तेल घेतलं आणि त्यावर कांदा, आलं, लसूण याची तयार केलेली पेस्ट मी घातली आणि आता ती मी परतून घेतली. त्यामध्ये मी थोडंसं हळद घातली त्याच्यात. कांदा चांगला परतला गेल्यानंतर त्यात आपण तयार करून ठेवलेली ही टोमॅटोची प्युरे म्हणजे टोमॅटोचा रस मी मिसळला आणि परत हे दोन्ही चांगलं शिजून दिलं. त्याच्यातलं पाणी पूर्ण निघून जायला पाहिजे अशा पद्धतीने. आता त्यात मी थोडासा पावभाजी मसाला मिसळला, थोडा आत्ता मिसळला आणि नंतर पूर्ण भाजी शिजत आली की परत आणखीन थोडासा मी त्याच्यात पावभाजीचा मसाला वापरणार आहे. आता थोडासा मसाल्याचा रंग दिसायला लागला आहे. आता मी त्याच्यात आपण मॅश करून ठेवलेले बटाटे आणि फ्लॉवर हे मिसळणार आहे असं. आता ही भाजी जवळजवळ तयार होत आली बरं का. त्यात मी अजून थोडासा मसाला मिसळणार आहे किंचित. आधी पण आपण थोडासा मसाला घातलेला आहे त्यामुळे खूप जास्त नाही घालायचं. आणि आता हे थोडंसं तिखट घालायचं आहे मला त्याच्यात. तुम्हाला किती तिखट हवं असेल त्यानुसार मुलांना जर हवं असेल तर जरा कमी तिखट करायचे. आणि हे तिखट मी थोडंसं त्याच्यात मिक्स करणार आहे आणि ते सगळं मिश्रण परत आता चांगलं मिसळून घ्यायचं आपण असं आणि परत थोडा वेळ शिजवायचं, अगदी थोडा वेळ. कारण खूप जास्त शिजवलं तर त्याचं अगदी मेण होतं मेण, तर ते चवीला चांगलं नाही लागत अजिबात. तर थोडंसं आता अजून मी हे मिक्स करून घेतलं आहे आणि आता त्याच्यात थोडा वेळ झाकण घालून थोडा वेळ मी ते शिजवून घेणार आहे. हे बघा आता भाजी चांगली शिजलेली आहे, त्याला मसाल्याचा रंगसुद्धा छान आलेला आहे. तर आता मी त्याच्यात थोडंसं बटर घालणार. ते घालायला पाहिजे असं नाही, मी घालते कारण त्याच्यामुळे ना त्याचा असा रंग खूप छान दिसतो भाजीचा, म्हणून मी ते वापरतो. आणि भाजी शिजवताना लक्षात ठेवायचं की ती खूप कोरडी नाही व्हायला पाहिजे. खूप कोरडी भाजी असली की ती चवीला पण चांगली नाही लागत आणि पावाबरोबर नीट खाता येत नाही. तर थोडीशी सैलसर, पण अगदी रस्सा नाही करायचा, पण किंचितशी सैलसर अशी ही भाजी शिजवायची म्हणजे ती चांगली लागते. तर ही अशी पावभाजी तयार झाली. त्याच्यावर अगदी बारीक चिरलेला कांदा आणि थोडीशी कोथिंबीर मिक्स करून ती पसरली आणि थोडंसं किसलेलं चीज घातलं आहे, काकडी, लिंबाची फोड आणि बटर लावून भाजलेले पाव, अशी ही पावभाजीची डिश तयार आहे.